सांगलीच्या राजकारणात सध्या शांतता नाही, तर त्या शांततेपूर्वीच भीषण वादळ घोंगावत आहे. 18 मार्च ही केवळ एक तारीख नाही, तर सांगली जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याचा फैसला करणारा कुरुक्षेत्राचा दिवस आहे. एकीकडे भाजपचे चाणक्य मानले जाणारे चंद्रकांत दादा पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे गणिमी कावातज्ञ असलेले जयंत पाटील यांनी सत्तेच्या गणिताला सुरुंग लावण्यासाठी गुप्त बैठकांचा धडाका लावलेला आहे. आणि सर्वात मोठा पेच हा आहे की महायुतीचे घटक पक्ष अजूनही राष्ट्रवादी आणि शिवसेना सध्या भाजपच्या हाताला लागेनात. जो पहिला अध्यक्षपद देईल त्यालाच आमचा पाठिंबा, असं म्हणत निशिकांत पाटलांनी भाजपच्या जखमेवर मीठ सोडलेलं आहे. भाजपच्या मनात सत्तेची आस आहे, तर मित्रपक्षांच्या मनात जुन्या वागणुकीची सल आहे. 18 विरुद्ध 16 अशा काठावरच्या लढाईत महाविकास आघाडीला सत्ता स्थापनासाठी केवळ एका मताची भूक आहे, तर भाजपला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी एखाद्या अघटित चमत्काराची प्रतीक्षा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून निवडीची घंटा वाजलीये, पण सांगलीच्या राजकीय दरबारात किंगमेकर कोण ठरणार? जयंत पाटलांची इच्छुकांची फौज की चंद्रकांत दादांची वेट अँड वॉचची भूमिका? सांगलीच्या मातीतल्या या महासंग्रामात सत्तेचा सस्पेन्स आता टोकाला पोहोचलाय. हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर हा अभिमान आणि अपमानाचा बदला घेणारा सर्वात मोठा राजकीय जुगार ठरणार आहे. नेमकं ते कसं, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. सांगलीच्या राजकारणात सध्या कमालीचा उकाडा जाणू लागलेला आहे, पण हा उकाडा हवामानाचा नसून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा आहे. 18 मार्च ही तारीख जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी निश्चित केली असली तरी सांगलीच्या या राजकीय सरीपाटावर शहकाटशहाचे जे राजकारण रंगलेलं आहे त्यावरून तरी सध्या तरी भाजपची अवस्था आसनापास अशी झालेली आहे. भाजपचे संकटमोचक मानले जाणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सध्या या गणितात कुठेतरी अडकल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या मित्रपक्षांना आपल्या कवेत घेण्यात भाजपला अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळेच सांगलीत आता भाजपला केवळ एखाद्या अनपेक्षित राजकीय चमत्काराचंच तारू शकतो, अशी चर्चा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात रंगलेली आहे. सांगली जिल्हा परिषदेचे हे सत्ताकारण केवळ आकडेमोडीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर त्यामागे असलेल्या जुन्या कुरबुरी आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकीची गणितं दडलेली आहेत. सत्तेच्या खुर्चीसाठी आवश्यक असणारे बहुमताचे 31 हे जादुई संख्याबळ गाठणं सध्या महायुतीसाठी आव्हानात्मक बनलेलं आहे. तांत्रिकदृष्ट्या महायुतीकडे काठावरचं बहुमत असलं तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात अंतर्गत सुसंवादाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल मोठी नाराजी, वाटावाटपाच्या वेळी भाजपनं दिलेली वागणूक अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात शल्य म्हणून टोचत आहे. याच नाराजीचा फायदा उठवत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आणि शिवसेनेनं जोरदार गुप्त बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे. राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यास असं लक्षात येतं की सांगलीत खरी लढाई ही वर्चस्वाची. राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी घेतलेली भूमिका भाजपची डोकेबुखी वाढवणारी ठरली. जो पहिला अध्यक्षपद देईल त्यालाच आम्ही पाठिंबा देऊ, असं जाहीर करत त्यांनी वाटाघाटीचे दरवाजे खुले ठेवलेत. मात्र यामध्ये दडलेला इशारा भाजपसाठी चिंताजनक आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ एका मताची गरज आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे सर्वाधिक 18 जागा आहेत. याउलट भाजपकडे 16 जागा असून त्यांना सत्ता राखण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या इतर गटांची मोठी मदत लागणार आहे. मात्र चंद्रकांत दादांच्या हाताला ही दोन्ही पक्ष सहजासहजी लागत नसल्यानं भाजपमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर चिंतेचं वातावरण. पहिली 2.5 वर्ष अध्यक्षपद ही सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं इच्छुकांच्या फौजेत मोठी वाढ झालेली आहे. जयंत पाटील यांच्याकडे इच्छुकांची रांग लागलेली आहे. सध्या आनंदराव पाटील, संगीता संभाजीराव पाटील, देविका भोजराज, राजे घोरपडे, प्रतिमा सुजित मोरे आणि मीना सचिन पाटील यांसारख्या तगड्या उमेदवार राष्ट्रवादीकडून मैदानात आहेत, तर भाजपकडून स्वप्नाली मासाळ, माधवी पडळकर आणि कविता पाटील यांची नावं चर्चेत आहेत. शिंदे सेनेच्या शीतर बाबर आणि राष्ट्रवादीच्या राजेश्वरी नाईक, सुजाता पाटील या देखील रेसमध्ये मागे नाहीत. सांगलीच्या या रणांगणात सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सस्पेन्स.
कोणाचा पाठिंबा कोणाला मिळणार आणि शेवटच्या क्षणी कोणता गट कोणासोबत जाणार हे अद्याप मात्र अस्पष्ट आहे. जयंत पाटील यांनी आपल्या चाणक्य नीतीनं विरोधकांना जेरीस आणलं असून गुप्त बैठकांमधून ते नवनवीन डावपेच आखत आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या 11 जागा आणि शिवसेनेच्या 7 जागा एकत्र आल्यास त्यांचे पारडे जड होणार आहे. रयत क्रांती, जनसुराज्य आणि उबाटा गटाची प्रत्येकी 1 जागा देखील निर्णायक ठरणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या सर्व गोंधळात सध्या वेट आणि वॉचची भूमिका घेतलेली असली तरी त्यांच्या शांततेमागे एखादं मोठं तुफान दडलेलं आहे का, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडलेला आहे. भाजपला आपली सत्ता टिकवायची असेल तर त्यांना केवळ मित्रपक्षांनाच नव्हे तर अपक्ष आणि लहान पक्षांना देखील विश्वासात घ्यावं लागेल. पण सध्याची परिस्थिती पाहता महायुतीमधील अविश्वास इतका वाढला की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एक भक्कम अशी भिंत उभी केलेली आहे. जर भाजपला या कठीण परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांना आपल्या बाजूने वळवावं लागेल किंवा एखादा मोठा राजकीय भूकंप घडवून आणावा लागेल, तरच या गोष्टी शक्य होणार आहे. 18 मार्चच्या सकाळी जेव्हा जिल्हा परिषदच्या आवारात सदस्य मतदानासाठी एकत्र येतील तेव्हाच सांगलीचा खरा किंग कोण हे स्पष्ट होईल. मात्र तोपर्यंत सांगलीच्या राजकारणात गणिमी कावा आणि राजकीय सौदेबाजीचा खेळ असाच सुरू राहणार आहे. सांगलीकर आता एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत आणि ती म्हणजे भाजपला वाचवणारा तो तथाकथित चमत्कार घडतो की सांगलीत सत्तेचे नवे समीकरण आकाराला येते. या सत्ता संघर्षात केवळ खुर्चीचा प्रश्न नाही तर नेत्यांच्या प्रतिष्ठेचा आणि सांगलीवरील प्रभावाचा हा सर्वात मोठा लढा ठरणार आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ